श्रीराम गुरुकुल शिक्षण संस्थेचा गिरवली येथे 8वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला। हा सोहळा हरिभक्तपरायण महादेव महाराज घुले यांच्या हरिकीर्तनाने संपन्न झाला। या प्रसंगी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, मृदुंगाचार्य, गायनाचार्य मान्यवर उपस्थित होते। या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपरायण विकास महाराज हगवणे यांच्या माध्यमातून ही संस्था अतिशय सुंदर प्रकारे चालत आहे। जवळजवळ या संस्थेमध्ये 100हून अधिक विद्यार्थी शालेय शिक्षण घेत असताना वारकरी संप्रदायाचे शिक्षण देखील सुंदर प्रकारे घेत आहे। आई वडिलांपेक्षा चांगली विद्यार्थ्यांची काळजी विकास महाराज घेत आहे आणि म्हणूनच छोट्याच्या रोपाचा मोठा गट वृक्ष होत आहे। या प्रसंगी मान्यवर उपस्थिती हरिभक्तपरायण नामदेव महाराज वाळके, दत्तात्रय महाराज रुकारी, भिकू महाराज आनंदराव, तानाजी महाराज सावंत, घोडेगाव पंचायत समितीचे सदस्य कैलासबुवा काळे, मनसर नगरसेवक बाजीराव शेठ मोरडे, संतोष शेठ सईद, सरपंच मंगलताई हगवणे, उपसरपंच अनिल शेठ सईद, अन्नदान, श्रीराम गुरुकुल सर्व पालक व जिल्हा परिषद सदस्य सुवर्णताई दरेकर यांच्या वतीनं मंडप सौजन्य हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज लांडगे या कार्यक्रमाचे विशेष कार्यक्रमाला जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यातील 60 कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक महाराज मंडळी उपस्थित होती। कीर्तनासाठी पंचक्रोशीतील 3000 लोकांनी उपस्थिती दाखवली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हरिभक्तपरायण श्रीकांत महाराज दुराफे यांनी केलं। मार्गाने आपण मार्गस्थ होत असाल तेव्हा आपण आवर्जून या ठिकाणी वळून संस्थेमध्ये काय कसं चाललेलं आहे हे नक्की आपण आपल्या नजरेतून निहाळा। आपल्याला अभिप्रेत असणारी संस्था आमचे परममित्र हरिभक्तपरायण विकास महाराज हे अत्यंत जिकरीने या ठिकाणी चालवत आहेत। विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था अत्यंत उत्तम प्रकारची, शालेय शिक्षणाची व्यवस्था अत्यंत उत्तम प्रकारची आणि त्याचबरोबर आध्यात्मिक शिक्षण देखील तितक्याच दर्जेदार पद्धतीने या ठिकाणी दिलं जातं। म्हणून आज 100हून अधिक विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला या संस्थेमध्ये पाहायला मिळतात। याचं कारण एकच आहे की या संस्थेच्या द्वारा विद्यार्थ्यांना मिळाली जाणारी सेवा सुविधा आणि त्याद्वारा त्यांचा होणारा जो उत्कर्ष आहे आणि त्यामुळे या ठिकाणी या श्रीराम गुरुकुलाचं नाव हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या पटलावर श्रीराम गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था गिरवली हे आपलं वेगळं स्थान निर्माण करेल या तिळ मात्र शंका नाही। आणि या ठिकाणी गुरुवर्यांचं पूजन, लोड बेरिंगची इमारत आपण उभी केली तेव्हा कल्पना नव्हती 8 वर्षापूर्वी की हे वटवृक्ष एवढं विस्तारेल आणि एवढं सहकार्य आणि एवढा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद समाजातून आपल्याला मिळेल। कदाचित हे भविष्याचं ज्ञान तेव्हा असतं तर तेव्हाच आम्ही आरसीसीची बिल्डिंग उभी केली असती। तेव्हा आर्थिक दृष्टीने देखील बऱ्याचशा अडचणी होत्या। त्या गोष्टी लक्षात घेऊन आता पुढे भविष्यामध्ये सुसज्ज अशी इमारत या ठिकाणी आपल्याला उभी करायची आहे। पुढील वर्ष तपोपूर्तीचं वर्ष आहे आणि या निमित्ताने तपोपूर्तीचा सोहळा साजरा करत असताना महाराष्ट्रातील नामवंत भागवत कथाकार, कृष्ण कृपांकित डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ यांची 8 दिवस भव्य आणि दिव्य अशी कथा या ठिकाणी होणार आहे आणि याकरता आपणा सर्वांचं सहकार्य हे अत्यंत आवश्यक आहे। कायम इथून मागच्या काळात आणि आताही आपलं सहकार्य आहे। पुढच्या वर्षीचा कार्यक्रम हा भव्य आणि दिव्य आणि 8 दिवस आपल्याला कथामृत पान या ठिकाणी मिळणार आहे। म्हणून आपण सर्वांनी त्याही दृष्टीने सहकार्याची भूमिका ठेवावी। आपले विद्यार्थी एका चांगल्या आदर्श संस्थेमध्ये शिकत आहेत, मग त्या संस्थेचा वर्धापन दिन साजरा करत असताना आपणही का सहभाग घेऊ नये हा विचार करून या संस्थेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनी म्हणजेच पालकांनी, जबाबदार पालकांनी या ठिकाणी विचार केला आणि या वर्षीची अन्नदानाची पंगत त्या सर्व पालकांनी आपल्या स्वतःकडे स्वीकारली। मला वाटतं त्याकरता आपण त्यांचे मनापासून आभार मानावे। आजच्या पंक्तीचे दानशूर दाते जे आहेत त्यामध्ये श्रीराम गुरुकुलातील सर्व विद्यार्थ्यांचे पालकवृंद यांच्या उदार दातृत्वातून आजचं अन्नदानाचं सौजन्य आहे। गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था आजचा 8वा वर्धापन दिन या निमित्तानं साजरा होत असताना आजचं हरिकीर्तन गुरुवर्य घुले महाराज यांनी त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला मंत्रमुग्ध करून या वय जरी जास्त असलं तरी तरुणाला लाजवलं असं त्यांनी कीर्तन आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून
त्यांची कीर्तनं आम्ही सध्या यूट्यूबवर पाहिलीत आणि आध्यात्मिक वारसा कसा असावा आणि त्याचं जतन कसं करावं असं महाराजांनी प्रत्येक कीर्तनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. जास्त वेळ गेलेला नाही, पण विकास महाराजांनी ही गुरुकुल संस्था जशी चालू केली आणि जवळजवळ 101 मुलं आज ठिकाणी शिक्षण घेत असतात. अनेक वेळा त्या संस्थेमध्ये येण्याचा योग आला. त्यांच्या पत्नी असतील, त्यांचे सर्व कुटुंब असेल, मुलांसारखं प्रेम या आमच्या या संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना करीत असतात. जेवण्यापासून तर त्यांच्या राहण्यापासून तर त्यांच्या शिक्षणापर्यंत आणि त्याच्या कपडेसुद्धा चांगल्या पद्धतीने आज आपण पाहतो अनेक ठिकाणी संस्था आहेत, पण मुलांचं शिक्षण देण्याचं आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे देणगी देऊन शिक्षण घेणारी काही संस्था आहेत. पण आमचे विकास महाराज या आपल्या मुलांप्रमाणे या संस्थेमध्ये शिक्षण देत असतात. त्यांच्या मिसेस सुद्धा एक चांगल्या पद्धतीने आपल्या मुलासारखं प्रेम या मुलावर करून त्यांचं शिक्षण असेल, त्यांची सांप्रदायिक वारसा असेल, गेली अनेक वर्षे 8 वर्षे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करीत असतात. अनेक जणांचं योगदान ह्या संस्थेला असतं आणि ही संस्था उत्तरोत्तर चांगल्या पद्धतीने शिक्षण या मुलाला द्यावं आणि विकास महाराजांना असं सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी या निमित्ताने आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा ह्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. गुरुकुल संस्थेचा दुसरा वर्धापन दिन नाही, आमचा विद्यार्थी या ठिकाणी टाकल्यापासून दुसरा माझा वर्धापन दिन आहे. हा नक्कीच 8वा आहे, पण माझा विद्यार्थी या ठिकाणी जो दुसरं वर्ष झालं या ठिकाणी टाकलाय. अतिशय या ठिकाणी महाराजांचं नियोजन जर पाहिलं तर अतिशय सुंदररित्या असं नियोजन असतंय. माझा विद्यार्थी या ठिकाणी शालेय शिक्षण घेत असताना त्याच्या प्रगतीमध्ये पण अतिशय वाढ झालेली आहे आणि अतिशय त्याला वळण वगैरे ह्या गोष्टी अतिशय छानपणे लागलेल्या आहेत. आणि महाराजांचं या ठिकाणी जेवण वगैरे जर पाहिलं तर अतिशय आम्ही घरी जसं जेवण असतं त्याच पद्धतीने जेवण या ठिकाणी दिलं जातं. अतिशय सुंदर नियोजन महाराजांच्या ताई असतील त्या अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करतात. पण आता बाकी सगळ्या गोष्टी अतिशय उत्कृष्ट आहे. गेल्या वर्षी मला वाटते सईद सरपंचांनी मला वाटते तो मुद्दा मांडला होता इमारतीचा वगैरे की आपण हे करू, पण ह्या वर्षी मला असं वाटतं की या मुहूर्तमेढ कधीतरी ह्या वर्षामध्ये कधीतरी कुदळ मारून त्या इमारतीचा पायापूजन किंवा कुठेतरी सुरुवात आमच्यासारख्या पालकांनी किंवा तुमच्यासारख्या सगळ्या ग्रामस्थांनी मनावर जर घेतलं तर ह्या इमारतीचा नक्कीच काहीतरी आपण पुढे भविष्यामध्ये सगळे करू. आणि आम्ही पालकांच्या वतीने आम्ही सगळेजण अशी ग्वाही देतो की अन्नदान करण्यासाठी सगळ्या पालकांना आम्ही विनंती केली की बाबा आपल्या वतीने पालकांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला पंगत द्यायची आहे. तर सगळे पालक एकमुखीने तयार झाले आणि सगळे अन्नदानाची या आजच्या दिवसाची जी पंगत आहे सर्व पालकांनी यथेच्छ जी फुलाची पाकळी सगळ्यांनी मदत करून अतिशय चांगल्या पद्धतीचं योगदान या ठिकाणी दिलंय. आणि ज्या ज्या वेळेस महाराजांना अशी विनंती की ज्या ज्या वेळेस आपण याची इमारतीची मुहूर्तमेढ रॉल किंवा इमारतीचं बांधकाम चालू कराल त्यावेळेस निश्चितपणे आम्ही पालक लोक किंवा स्वतः वैयक्तिक मी कुठेही या कामात तुमच्या मागे राहणार नाही, सगळ्यांमध्ये अग्रेसर असेल ही विनंती करतो. आणि यावर्षी कमीत कमी त्याचं मुहूर्तमेढ किंवा कुदळ मारून चालू करावी हीच विनंती. उभा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकारामाचं भजन करतो आणि म्हणून जगामध्ये दुर्लभ अशा प्रकारची वस्तू जर कोणती असेल तर ते हरिभक्त ते महात्म्य दुर्लभ आहेत. आदरणीय परमपूज्य हरिभक्तपरायण माझे परमस्नेही विकास महाराज हागवणे की बाबांच्या संस्थेविषयी की आपण सर्वांनी फार मोठा या ठिकाणी गौरव केलेला आहे आणि गौरव करण्यासारखीच वस्तुस्थिती आहे. आम्ही सुद्धा ज्या ज्या वेळेला हा काही कमी पडलं त्यावेळेला बाबांना सांगितलं, म्हणलं की तुम्ही फक्त कानात सांगा, तुम्ही फक्त आमच्या कानात सांगा की आम्ही सातगाव पठारावरून तुम्हाला पाहिजे ती मदत करू. आणि केली सुद्धा. काय आणि संस्था कशी असावी, त्या संस्थेचं कार्य, त्या संस्थेचं वैभव कसं असावं की याचं चिंतन बाबांनी 1 तास 1.5 तास की आपल्या कीर्तन शैलीमधून केलेलं आहे. खूप सुंदर अशा प्रकारचं समाधान झालं. आपण परमार्थ करतो, सगळं काय करतो, पण परमार्थ कसा करावा, साधक कसा असावा की सुंदर अशा प्रकारचं चिंतन की या ठिकाणी आपल्याला श्रवण करण्याकरता मिळालेलं आहे.
भरपूर अशा प्रकारचा वेळ झालेला आहे आणि म्हणून अधिक वेळ न घेता की मी माझ्या वेळेश्वर संस्थानाच्या वतीने सातगाव पठाराच्या वतीने की असणारी या ठिकाणी हे गुरुकुल या गुरुकुलाला शुभ आशीर्वाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. नूतन वास्तूचा 8वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने यांची सुंदर अशी कीर्तन सेवा संपन्न झाली. त्या हरिभक्त पारायण गुरुवर्य गुले महाराज यांनी सुंदर असं प्रभू आपलं केलेलं आहे. या वास्तूला जरी 8 वर्ष पूर्ण झालेले असेल पण या संस्थेला 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आपण बघत आहात का 14 साली ही संस्था स्थापन झाली. छोट्याशा संस्थेतून आज या संस्थेचं एक मोठं रूपांतर झालेलं आहे. एक 100 विद्यार्थी या संस्थेमध्ये राहत असताना या मुलांना सांभाळण्याचं काम जोपासण्याचं काम हरिभक्त पारायण विकास महाराज करत असतात. त्यांच्याबरोबर कावेरी वहिनी स्वतःला साथ देतात. 100 मुलं सांभाळणं एवढं सोपं काम नाही, आपलं सर्व महिला भगिनीला माहीत आहे. आपल्या कुटुंबात 2-4 मुलं जरी असली तर त्यांना सांभाळायचं म्हणजे आपलं अवघड जाते. पण 100 मुलं सांभाळण्याचं काम आज कावेरी वहिनी असेल, विकास महाराज असतील, काका असतील, मावश्या असतील, हे सर्व कुटुंब करत आहे. हे दरवर्षी ह्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या गिरवली गावामध्ये महाराज लोक असतील, गायक असतील, वादक असतील, हे सर्व हरिभक्त लोकांची मांदियाळे आपल्या ह्या गावामध्ये दरवर्षी येत असते. त्यांचे पाऊल आपल्या ह्या गावाला लागत असतात. मी सर्व महाराज लोक असतील, गायक असतील, वादक असतील, या सर्वांना विकास महाराज संस्थेच्या वतीनं, गाव ग्रामस्थाच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि आपण मोठ्या संख्येने ह्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं आभार. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, गिरवली. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.